खास लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत। मी सुभाष तेले, खास लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत। वेद 85 भोकर विधान मतदारसंघाचा या अंतर्गत भावी आमदाराचा या ठिकाणी आपण बोलावून या ठिकाणी त्यांचं मत जाणून घेत असतो। आज या ठिकाणी आपल्या स्टुडिओ मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष विश्वंभर पवार आहेत। सर नमस्कार। नमस्कार। आपण पक्षश्रेष्ठीकडे भोकर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचं पक्षाकडे तिकीट मागितलेले आहे। आपल्याला वाटते निश्चितपणे या ठिकाणी भोकर विधानसभेची उमेदवारी तुम्हाला मिळेल म्हणून? हो सर, 100% मिळेल। कारण काय, तळागाळापासून आमचं काम आहे आणि सर्वसामान्यांमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता असून खालपासून म्हणजे आपण आम्हाला भोकरमध्येच असल्यामुळे लहानपणापासून आपण माझ्या जीवनामध्ये मी आतापर्यंत 14 वेळेस रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे। मी 14 वेळेस रक्तदान दिलेलं आहे। दरवर्षी विविध माध्यमातून, समाजोपयोगी माध्यमातून, चळवळीतून आलेला मी कार्यकर्ता आहे। मराठवाडा जनता विकास परिषद, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन या चळवळीतून काम करून मी नंतर अजितदादा यांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2019 मध्ये मी प्रवेश केला। ज्यावेळेस की बापूसाहेब गोरठेकर साहेब की विधानसभेत लढल्यानंतर भोकर मतदारसंघामध्ये नांदेड जिल्हा अध्यक्ष देखील त्यावेळेस कोणी नव्हते। त्या परिस्थितीमध्ये अडचणीच्या परिस्थितीमध्ये मी राष्ट्रवादीमध्ये 2-3 नगरसेवक घेऊन मी प्रवेश केला। अनेक लोकांचं पक्ष संघटन केलं, तालुक्यामध्ये फळी निर्माण केली। ज्यावेळेस अजितदादा यांच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये गेले त्यावेळेस नांदेड जिल्ह्यातून केवळ एकमेव भोकर तालुक्यातून मी तालुका अध्यक्ष वगळता बाकी 15 तालुका अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी संपूर्ण शरद पवार साहेब यांच्या पाठीशी राहिली। अशा काळामध्ये मी अजितदादांच्या सोबत राहिलो। त्या ठिकाणी भुजबळवाडी ते ITI MIT ला त्या ठिकाणी नोंद देखील आमची तिथे होते। त्या माध्यमातून दादाकडे व पक्षश्रेष्ठीकडे त्यावेळेस त्या प्रसंगी ज्या 5 जूनला जे लोक होते त्यांच्यासाठी विशेष दादांचं लक्ष आहे। त्यामुळेच मला जिल्हाध्यक्ष दिला आणि जिल्ह्यातील संपूर्ण संघटन राष्ट्रवादीतून माहिती आहे रोजच पक्षप्रवेश घेतल्यासारखे आम्ही 6 महिने कंटिन्यू पक्षप्रवेश घेतले आणि दादाची काम करण्याची शैली, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची शैली आजपर्यंत सर्वसामान्य वगैरे असतील, राजेश भैया विटेकर असतील, अशा कितीतरी उदाहरणं सांगायची की दादांनी ज्यांना नवख्या उमेदवारांना ताकद देऊन त्यांच्या कामाची पारख करणारा नेता मला तर महाराष्ट्रामध्ये अजितदादा आहे। त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की अजितदादा हे आम्हाला तिकीट देतील व आपल्याला भोकरच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे। आम्ही आजपर्यंत जे काम केलेले आहे भोकरच्या जनतेच्या माध्यमातून, शेतकऱ्याच्या समस्याच्या माध्यमातून, आरोग्याच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माध्यमातून, वृक्ष लागवडीच्या माध्यमातून, पाणी फाउंडेशनच्या, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या सर्वांवर मी जे काम केलेलं आहे ह्या सर्वांवर भोकरच्या लोकांची माझी नाळ जुळलेली आहे आणि मी भोकर येथे जन्म झालेला आहे। लहानपणापासून मी तो वाढलेला आहे। माझे 3 भाऊ, वडील हे सर्व शेतकरी कुटुंबातील भोकरमध्येच आम्ही। त्याच्यामुळं मला 100% विश्वास आहे की लोकांचे दुःख, सुखदुःख काय आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत जाणीव असणारा कार्यकर्ता असल्यामुळे मला भोकरच्या जनतेने व अजितदादांचा बी सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे दादावर बी माझा विश्वास आहे, भोकरच्या जनतेवर माझा विश्वास आहे। मी आपण मागे मार्केट कमिटीला देखील आपण भोकरच्या मार्केट कमिटीमध्ये जास्त आमच्या नगर परिषदा किंवा आपल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती नसताना देखील मी संपूर्ण पॅनल तयार केलं होतं। त्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आलो। निवडून आल्यानंतर देखील मी मार्केट कमिटीच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत झळकत राहिलो। शेतकऱ्यांच्या शेतमजुरांना देखील अपघात सानुग्रह विमा लागू करा गोपीनाथरावजी मुंडे याच्यासाठी मी दादाकडे पाठपुरावा केला। पीक विम्याच्या अनुषंगाने राहिलेले आहेत, अनेक डिप्यांच्या अनुषंगाने, MSME मध्ये आरोग्याच्या सुविधेच्या अनुषंगाने खूप काही राहिलेले आणि बरेचशा निधी आरोग्यासाठी 20 कोटी रुपये शासकीय रुग्णालयासाठी आपण दिले। अशा माध्यमातून दादांनी मला ज्या कार्याची दखल घेऊन मला DPDC वरती संधी दिली जिल्हा नियोजनमध्ये। जिल्हा नियोजनमध्ये पण तुमच्या पत्रकाराचा देखील मी पत्रकार होण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पुन्हा आवश्यक आहे, तालुकास्तरीय जिल्हा। असे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ST महामंडळाचे प्रश्न असतील, अनेक विद्यार्थी सार्वजनिक अभ्यास असलेला कार्यकर्ता असल्यामुळं आणि दादांनी मला संधी दिल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांचा आवाज मी जिल्हा परिषदमध्ये, जिल्हा नियोजनमध्ये मी गाजवला आणि हे सर्व आपल्याला सर्वांना माहिती आहे। ह्या सर्वांच्या जोरावर मला दादा तिकीट देतील व महायुतीमधून तिकीट देतील।